नमस्कार. नीताज व्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वेंगुर्ल्यातील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री विवेक राऊळ यांच्या गणपती शाळेत आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्त्या कशा बनवतात हे पाहायला आलो आहोत. चला तर मग सुरू करूया आजची ही व्हिडिओ. ही शाडूची माती आहे. बऱ्याच ठिकाणी गणेश मूर्त्या शाडूच्या मातीपासून बनवल्या जातात. शाडू माती ही पर्यावरणास हानिकारक नसल्याने शक्यतो लहान गणेश मूर्त्या शाडूच्या मातीपासून बनवल्या जातात. आपण पाहू शकतो हा गणपतीचा साचा व्यवस्थित साफ करून घेतला जात आहे. आता या साच्यावर पावडरचा पातळ थर लावला जात आहे. या पावडरमुळे माती साच्याला चिटकून न राहता सहजपणे निघते. अशा प्रकारे साच्यामध्ये माती भरली जाते. मूर्ती बनवण्याच्या कामामध्ये श्री विवेक राऊळ यांचा मुलगा श्लोक देखील त्यांना मदत करतो. श्लोक जेमतेम 7 ते 8 वर्षाचा आहे. तरी पण बाहेर इतर मुलांसोबत खेळण्यापेक्षा श्लोकला आपल्या वडिलांप्रमाणे मूर्ती बनवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. गेल्या 30 वर्षापासून विवेक राऊळ मूर्त्या बनवण्याचे काम करत आहेत. गणेश मूर्त्यांव्यतिरिक्त ते इतर मूर्त्या व त्यांचे साचे देखील बनवतात. साच्यांच्या जॉईंट्समध्ये व्यवस्थित माती भरली जाते, जेणेकरून ते सुकल्यावर निखळू नये. मूर्ती खालून हात घालून अशा प्रकारे व्यवस्थित जॉईंट्समध्ये माती भरली जाते. साच्यामध्ये गणपती सुकायला जास्त वेळ लागत नाही. माती भरून झाली की साचा लगेच काढला जातो. आपण पाहू शकतो साच्यामधून सुरेख अशी मूर्ती तयार झाली आहे. आता या मूर्तीचे हात बनवले जात आहेत. मूर्तीचे हात बनवून रेडी आहेत.
फक्त 2 दिवस ही मूर्ती सुकू दिली जाईल आणि मग मूर्तीच्या फिनिशिंगच्या कामाला सुरुवात केली जाईल. आपण पाहू शकतो साच्यामधून काढल्यावर मूर्तीवर अशा प्रकारे खड्डे व अतिरिक्त माती असते. आता ती माती काढून मूर्तीला व्यवस्थित स्मूथ केलं जाईल आणि मग त्यानंतर मूर्तीला हात जोडले जातील. मूर्ती आता जो आकार घेते तो फायनल असतो, म्हणून मूर्तीमध्ये गरजेनुसार बदल आताच केले जातात. श्री विवेक राऊळ यांच्याकडे गणेश मूर्त्या बनवण्याचे काम त्यांच्या वडिलांच्या काळापासून चालू आहे. वडिलांनंतर त्यांनी ही जबाबदारी अगदी उत्तमरित्या निभावली. वेंगुर्ल्याशिवाय सावंतवाडी, कुडाळ एवढेच काय तर गोव्यात देखील विवेक राऊळ यांच्या मूर्त्यांना मागणी आहे.
लहानगा श्लोक मागे दुसऱ्या मूर्तीचे फिनिशिंगचे काम करत आहे. साच्यातल्या मूर्त्यांव्यतिरिक्त विवेकजी यांनी पूर्णपणे हाताने बनवलेल्या मूर्त्या देखील अतिशय सुरेख आहेत. रंगकाम झाल्यावर आपण त्या मूर्त्या देखील नक्की बघायला येऊ.
शेडिंग झाल्यावर इतर कलर मारण्यासाठी ब्रशचा वापर केला जातो. कलरिंगसाठी पोस्टर कलरचा वापर केला जातो. मूर्ती बनवण्याची कला खूप कमी लोकांना अवगत असते. मूर्तीचे रंगकाम करायला मात्र बरीच लोक आवडीने येतात. एक फुटाची मूर्ती जरी बनवायची झाली तरी ते बनवण्यापासून ते रंगकामापर्यंत एका मूर्तिकाराचे कमीत कमी 10 ते 12 तास खर्च होतात. त्यातून मिळणारी रक्कम मात्र नाममात्र असते.